नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आम्ही नवीन असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत भूमी चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. इथला प्लॉट सीताफळाचा प्लॉट आहे आणि तरुण शेतकरी आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत पुण्याला आणि वैजापूर तालुक्यामधलं कोणतं गाव आहे सर? सिद्धपूरवाडी म्हणून गाव आहे. आणि आपण जो हा सीताफळीचा प्लॉट पाहतोय, आज तारीख आहे 1 ऑक्टोबर 1 नोव्हेंबर 2025 आणि जवळपास इथल्या पाठीमागच्या इथून 2 महिने कंटिन्यू पाऊस वगैरे सगळं खूप पाऊस वगैरे त्याच्यातून पाणी वाहत होतं सर म्हणताय. एवढं त्याच्यातून त्यांनी हे केलंय. रिक्स वाटली होती आम्हाला का हो अगदी पुढे काय होईल. तर सरांनी याचं व्यवस्थापन कसं केलं आहे, एवढा सुंदर सीताफळाचा बाग कसा आणला आहे सरांनी. जवळपास सरांच्या हातातलं जर आपण फळ जर पाहिलं तर माझ्या अंदाजे 700-800 ग्रॅम फळ हे असेल. आणि कुठंही संपूर्ण बागेमध्ये जवळपास सरांनी 2 एकरचा प्लॉटमध्ये 350-700 झाडं, 450 एकरी 450 झाडं आहेत आणि म्हणजे 900 झाडं आहेत टोटल. 900 झाडाचं व्यवस्थापन कसं केलं आहे सरांनी तर आपण सरांना विचारणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून प्रत्येक माहिती प्रत्येक अपडेशन तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जातं. आणि तुम्हाला जी काही परिस्थिती आहे वातावरणानुसार, जमिनीची, पिकाची, त्यानुसार तुम्हाला पूर्ण अपडेट मिळून जातं. त्याच्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. दीपक हरिचंद्र हरदे, सिद्धपूरवाडी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं बरं सर, आता मी जसं मगाशी म्हटलं हे 2 एकर लागवड केलेली आहे तुम्ही सीताफळाची. हा वाण कोणता आहे सर? NMK गोल्डन आहे. NMK गोल्डन. अच्छा. आणि किती बाय कितीवर केलेली आहे सर? 13x8. 13x8 म्हणजे 13 मधलं किती अंतर आहे? या 2 स्पेसचं 13 अंतर आहे आणि मधलं झाडामधलं 8 फूट अंतर आहे. एवढं मी भरपूर ठिकाणी पाहतो, बऱ्यापैकी 10x7 वर असतं. एवढं अंतर ठेवण्याचं कारण काय सर? आता हे आपलं लॉंग टर्मचं व्हिजन आहे, म्हणजे 15-20 वर्षापर्यंत काढायचं नाही. बरोबर. तसं पण सीताफळीचं पीक घेतल्या तुम्ही हे केल्यानंतर माझ्या अंदाजे 25-30 वर्ष त्याला काहीच त्याची लाईफ नसते, त्याची लाईफच खूप आहे. आपण जसं मेंटेन करू तसं ते अगदी बरोबर. तसं ते जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा आपल्याला एअर भेटले पाहिजे झाडांना. अगदी बरोबर. म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे. बरोबर. आता हे जे झाड पाहतोय आपण, हे किती वर्षाचं झाड आहे? त्याचं 5वं वर्ष चालू आहे सध्या. 5 वर्षे. आणि याचा तुम्ही आता कितवा हे घेतलेला आहे? दुसरा बहार घेतला. आता तुम्ही दुसऱ्या बहारपासून आपलं वापरायला सुरुवात केली. पहिलं काही तुम्ही वापरलेलं? कसं झालं, पहिलं आमचं याच्याबद्दल स्टडी नव्हता केला, कसं पाहिजे मेंटेन केलेलं. हेच जर आधीपासून आम्ही झाडाला प्रॉपर न्यूट्रिशन देत गेलो असतो पहिल्या वर्षापासून, बरोबर, तर आणखी वेगळी परिस्थिती असते. अगदी बरोबर. पहिल्या वर्षी जर सर पाहिला, पहिल्या वर्षी जो बहार घेतला तर पहिल्या वर्षी याच्यामध्ये 2 एकरामध्ये किती कॅरेट निघाले सर? 80 ते 85 कॅरेट निघाले होते. अच्छा. म्हणजे पहिल्या वर्षी 80 ते 85 कॅरेट निघाले. त्याला न्यूट्रिशनच नव्हतं, झाडालाच नव्हतं. बरोबर. आणि सीताफळीचं असं आहे, जसं जसं वय वाढत चाललं तसं ते जास्त फळ देत चालतं. तर म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा, 4थ्या वर्षीपेक्षा 5व्या वर्षी आता सध्या तुम्ही हार्वेस्टिंग करताय, तर मला याच्या अगोदर सगळं व्यवस्थापन तुम्हाला विचारायचं आहे. झाडामधलं तुम्ही जसं सांगितलं 13x8ची लागवड आहे. आता याच्यानंतर तुम्ही पहिलं खताचं व्यवस्थापन कसं केलं ह्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. आता आम्ही सर्वात पहिली 15 मेला छाटणी घेतली. 15 मे 2025 ला छाटणी घेतली. त्यानंतर आपलं भूमी अमृतच्या 25 बॅग एकरी किंवा समजा पूर्ण प्लॉटला तेवढेच दिले. 2 एकर प्लॉटला 25 बॅग टाकलेल्या भूमी अमृतच्या. त्याच्यामध्ये 10 किलो गुळ, 10 लिटर भूमी चार्जर, 10 लिटर भूमी चार्जर आणि 5 लिटर मॅजिक सायझर आणि 5 किलो 05234 मायक्रोन्यूटन 05234 सगळं एक डोस केलाय. हो. आणि तो याला ड्रिपर खाली टाकून दिला. प्रति झाड जर तसं जर सगळं कॉम्बिनेशन जर पाहिलं तर प्रति झाड किती गेला? 400 ते 500 ग्रॅम पर्यंत गेलेला आहे. तरी पण खूप कमी गेलाय. माझ्या अंदाजे सीताफळाला तुम्ही 1 किलो सांगितलं तुम्हाला. फॉस्फरस हे खूप चांगल्या प्रमाणात लागते आणि आपल्या ते खतातून लिक्विड मधून मिळून जातं. मी तुम्हाला म्हणतो का प्रति झाड 1 किलो भरा, तरी पण सरांनी अर्धा किलो बेसल डोस भरलेला आहे. आणि शेणखत वगैरे सर? नाही, या वर्षी तर काहीच नाही टाकलं, बिलकुल नाही. शेणखत नाही झालं. नाही, शेणखताला आपलं भूमी अमृत खत पर्याय असतंच आणि हेही झाल्यानंतर चित्र कळत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं सरांनी अर्धा किलोच बेसल डोस भरले. आणि आज रोजी सरांकडून त्याच्यानंतर लिक्विडचं व्यवस्थापन कसं केलं आपण ते एक विचारूया. आता अंदाजे पहिला फुटवा जेव्हा निघाला तेव्हा भूमी चार्जरचं एक 200 लिटर बॅरलसाठी गुळ 2 किलो, दही 2 लिटर, हे सर्व एकत्रित मिक्स करून
सोडून दिलं ड्रिपमधून. अजून सर आपल्याला ह्या माध्यमातून आज सांगायचं आहे जी सत्यता आहे, म्हणजे आज तुम्ही जसं म्हणता का सगळे परिसरातले लोक म्हणते एवढं अतिवृष्टी झाली, एवढं सगळं हे झालं, याला कुठेही याच्यावर कुठलाही डाग नाही आला, याच्यावर कुठलाही सनबर्निंग वगैरे काहीही झालेलं नाही, एवढंच सगळं रहस्य तुमच्या कष्टाला जात आहे. याच्यात तुम्ही पुण्यावरून सगळं तिथून हँडल करताय. सर्वात महत्वाचं आहे, मी पुण्यावरून जरी सांगत असलो पण घरचे आई वडील वेळोवेळी मी सांगितलेली गोष्ट रात्र असो किंवा दिवस असो हे करणार म्हणजे करणार. मी जर सांगितलं आज भूमी चार्जर गेलंच पाहिजे सोडणार. अच्छा, उद्या दुसरं ऍप्लिकेशन द्यायचं आपल्याला मिलीबग साठी तर ते देणारच. हा, मिलीबग साठी एक मला विचारत होतं, ह्या माध्यमातून मला काय सांगायचं, भरपूर अशा कंपन्या आहेत का सर, मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो का ज्या मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा आहेत का त्या शेड्यूल स्वतःच देत नाहीत. आम्ही पण सांगत नाही का सर 30-40% याला केमिकल रासायनिकची जोड द्यावाच लागते, तेव्हा तुम्हाला असं सुंदर चित्र पाहायला. माझं पण पूर्ण शेड्यूल वरती कधीच विश्वास नाही. अगदी परिस्थिती बघून माझा निर्णय घेतलेले त्यामुळे एवढी फळ. अगदी बरोबर. जर कोणाचं ऐकलं असतं ना तर मग कुठेतरी आपण कोलॅप्स झालो असतो. अगदी बरोबर. शेतकरी मित्र हो, तरुण शेतकरी आहेत आणि त्यांचं आता राज्य शासनामार्फत युवा शेतकरी पुरस्कारासाठी पण त्यांचं ॲप्लिकेशन गेलेलं आहे. म्हणजे इथं आल्यानंतर असं प्रामुख्याने असं जाणवतं का ही बाग आसपास कुठंच पाहायला तुम्हाला मिळणार नाही. इथले प्रत्येक शेतकरी त्यांना येऊन इथं विचारतात का एवढी सुंदर बाग, एवढं सुंदर फळ कसं आणलं. तर सर काय सांगतात का 70-30-60-60-40 असा फॉर्म्युला वापरला आहे. म्हणजे आपलं कंपनीचं सायझर, भूमी चार्जर लिक्विड हे 3 प्रोडक्ट वापरलेले. बाकी त्याच्यानुसार जसं असलं तसं. याला स्प्रे वगैरेचं व्यवस्थापन कसं घेतलेलं आहे सर? स्प्रेचं थ्रिप्ससाठी आपलं नॉर्मल इमेमॅक्टिन वगैरे अळीसाठी. बरोबर. नंतर शेवटचा एक थोडा डेलिगेटचा घेतला होता फक्त हाडकरमध्ये अळी येऊ नये म्हणून. अगदी बरोबर. हा, आणि बाकी तर विशेष काही नाही. बुरशीनाशकसाठी M45. बरोबर. म्हणजे एकदम बेसिक पासून आपण सुरुवात. बरोबर. जे सत्यता आहे ते तुमच्यापर्यंत आली पाहिजे. म्हणजे बेसल डोस तुम्ही सुरुवातीला जसं म्हणता का अर्धा किलोने भरलाय, आज जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण असे पाय तुम्ही पूर्ण माती अशी रवते खाली, पूर्ण पाणी आपलं पाय पूर्ण खाली रोवून जातोय. म्हणजे एवढी माती भुसभुशीत आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्ही झाडाला आणि मातीला जेवढं खायला देशाल ते इथं आल्यानंतर सरांनी फॉलो केलेलं आहे. जेव्हा 200 ग्रामचं फळ झालं होतं ना तेव्हा फक्त एक मायक्रोन्यूट्रनचं ड्रिपर खाली दुसरं एक ऍडिशनल ड्रिपर आपण टाकलेलं आहे खाली ते दिलं होतं. कारण की त्यावेळची परिस्थिती तशी होती की पाऊस खूप झालता, पूर्ण रिच आउट होऊन गेलं होतं पाण्यात रो. बरोबर. मग त्याला तेव्हा गरज होती. बरोबर. तेव्हा आपण 2 बॅग मायक्रोन्यूट्रनच्या घेतल्या होत्या. बरोबर. आणि 10-26-26च्या 2 बॅग. अच्छा, त्याच्यामध्ये हा म्हणजे ते पूर्ण तेव्हा. याला डोस किती केले सर? 2 डोस. पहिला भूमी अमृतचा 25 गुणीचे सांगितलं तो छाटणीच्या वेळेचा. त्याच्यामध्ये 10 किलो गुळ वगैरे घेतला छाटणीच्या वेळेस, त्यावेळेस रेस्ट पिरियडच्या टायमिंगला. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस 200 ग्रामचं झाल्यावर त्यावेळेस काय काय घेतलं होतं? 2 गोण्या 10-26-26 आणि 2 गोण्या मायक्रोन्यूट्रेट. त्याच्यामध्ये अजून काही दुसरं आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि कॅल्शियम घेतलं होतं. बरं. ते भरल्यानंतर तो किती डोस भरला होता? तो साधारणतः 300 ग्राम. तो प्रति झाड? हा, 200 ते 300 ग्राम. मायक्रोन्यूट्रेट फक्त 50. तरी तुम्ही मग अशी म्हणत होते का डोस एका साईडनं भरला गेला? ते चुकी झाली यावेळेस कारण की वेळ नव्हता, मला सुट्टी नसल्यामुळे मॅनेज नाही होत. आम्ही काय केलं, ड्रिपर खाली फक्त पावड्यान गड्डा घेतला आणि टाकून दिला. तर ते तसं न करता इकडून नाली काढून त्याच्यात विष कटून टाकलं पाहिजे, म्हणजे ते प्रत्येक रूटला जाईल. बरोबर. अगदी बरोबर. शेतकरी मित्र हो, मी भरपूर शेतकऱ्यांचे ह्या माध्यमातून मनोगत घेतलेले आहे, व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे. भरपूर शेतकरी 30-40, 50-50 किलो शेणखत टाकतात, तरी पण त्यांचा एवढा सुंदर बाग येत नाही. तरी त्याला जसं सर म्हणतात का बाकीचा सगळ्यात महत्त्वाचं सीताफळला हा अळीचा खूप मोठा प्रादुर्भाव असतो. तर सर याला मागच्या वर्षी जाणवला होता. ह्या वर्षी सर नाही कुठलंच, म्हणजे असं काही नाही का तुम्ही फक्त व्हिडिओ पुरतो? व्हिडिओच नाही हो, आम्ही स्वतः मागच्या वर्षी सीताफळ खाल्लं नव्हतं घरातलं असून. अरे बाप, इच्छाच नव्हती झाली ती बघून, कारण बागात बघायचो ना. अगदी बरोबर. या वर्षी मॅनेजमेंट व्यवस्थित झालं सर्व. बरोबर. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं युट्यूबच्या माध्यमातून आलेले आहेत. सरांची आमची कुठेही ओळख नाहीये, पहिली भेट आहे. आतापर्यंत त्यांनी खतं मागवलेत, ते कंपनी थ्रू मागवले आपल्या, आणि त्यांना ती पोच पण केलेली आहे. हा, सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्या पहिल्यांदाच त्यांना भेटतोय. पण सरांनी काल फोटो टाकले आणि सरांनी सांगितलं की सर आमच्या परिसरात कुठंच एवढा सुंदर सीताफळीचा बाग नाही आहे, तुम्ही एकदा खरोखर प्लॉट व्हिजिटला या. आणि त्या निमित्ताने व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत यायचं कारणच हे आहे का 3-4 प्रोडक्टवर मी आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहील का मातीला जर योग्य पोषण असेल, झाडाला जर जे खायला लागते ते जर तुमच्याकडे व्यवस्थित असेल, आणि सरांसारखं एवढं कमी वयात अभ्यासू जर तुमच्याकडं गुण असतील, तर तुम्हाला एवढं सुंदर चित्र पाहायला भेटतं. नाहीतर एवढी फळाची साईज वगैरे कुठंही पाहायला भेटत नाही, आणि एवढं ॲव्हरेज पण पाहायला भेटत नाही. तर सर मला एक सांगा, ह्या माध्यमातून झाडावर आता सध्या रोजी किती फळे? 35 ते 40 फळ आहे आता सध्या ॲव्हरेजली. म्हणजे सगळ्या प्रति झाड जर पाहिलं, कोणतं पण झाड मोजून असं काही नाही का ह्याच झाडापाशी थांबलं, तुम्ही कोणतीही जरी झाड घेतलं, हां, म्हणजे असं काही हे नाही. हां,
म्हणजे 35 ते या ना सेटिंग बघा अशी सर. असं काय म्हणजे विनाकारण नाही बाबा, असं एकच झाडापाशी थांबलोय आपण आणि मग काहीतरी हे असं नाही सर. हे झाड पहा पूर्ण म्हणजे गच्च भरून गेलंय सर. हे ते फक्त पाल्यामध्ये दिसत नाही आपल्याला, सीताफळ सेटिंग खालून बघायला लागते. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे बागेचं. अगदी 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 म्हणजे पूर्ण लागेल सर. हो हो. मला आधी भीती होती आपण खर्च करतोय सेटिंग होईल का नाही. अगदी अगदी योग्य वेळी योग्य गोष्टी केल्यामुळे एवढी अशी चांगल्या प्रकारे नाही. सगळ्यात महत्त्वाचं सर तुमचं नियोजन आहे. त्या नियोजनामुळे सगळं एवढं सुंदर चित्र पाहायला भेटते. हो हो सर. याच्यात आपण जर पाहिलं तुमचा खर्च किती आला असेल साधारणतः? म्हणजे आता भरपूर जास्त 70 त्याच्यावरती नाही गेले. हे पहा शेतकरी मित्र हो, सगळ्यात महत्त्वाचं सर म्हणताय का भरपूर सीताफळीचे जे शेतकरी आहेत फळबाग घेणारे ते म्हणतात का साधारणतः आम्हाला एकरी 1 लाख रुपये खर्च येतो. आणि सर तुम्हाला 2 एकराचा जो आपला भूमी चार्जर खत असेल, लिक्विड असेल, तुम्ही मी जे काय जे दिलेले वॉटर सोल्युबल सगळे जर 70च्या वरती नाही गेले 2 एकराचा मिळून. हो हो 2 एकराचा आपलं तेच टार्गेट असतं, कारण की आपल्याकडे तुम्हाला परिस्थिती अगदी बरोबर आहे. म्हणजे 70,000 रुपये फक्त खर्च आहे 2 एकराचा. जे काही लोक म्हणतात ना का सीताफळीला खूप खर्च येतो, तर त्याच्यात छाटणीचा खर्च इन्क्लूड नाहीये. हा नाही ठीक आहे. मी खताचं आणि आपलं औषधाचं लिक्विडचं वगैरे याचं व्यवस्थापन बोलतोय तुम्हाला. त्याच्यामुळे 30-40% त्यांनी केमिकल, रासायनिक, मायक्रोन्यूट्रन वगैरे सगळं घेतलेलं आहे. जरी पाहा सर हे म्हणजे खरोखर पाहण्यासारखं हे सर्व. ठीक. आणि सर मला एक असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे एका झाडाला 35 ते 40 किलो फळ आहे. 35 ते 40 नग. हा म्हणजे एका झाडाला किती किलो भरेल? 14 ते 15 किलो. 14 ते 15 किलो. आणि झाडाचं जे स्टोरेज जर पाहिलं तर झाड कुठेही स्ट्रेस मध्ये नाही. काहीच नाही. लोकांचे पाला पिवळा पडून जातो, आपला पूर्ण ग्रीन. हा सगळ्यात 5व्या वर्षाच्या हे खूप सुंदर वाक्य आहे सर तुमचं. हा अगदी बरोबर. हा आपल्याकडे कुठंच असं एका झाड गायब नाही झालेलं आपलं. हा सगळ्यात महत्त्वाचं एक पण बाग दिसणार नाही. तुम्ही 4ही कोपरे फिरा बागाचे. म्हणजे तुम्ही 900 झाडाची पूर्ण गॅरंटी घेऊ शकता का कुठेही झाड स्ट्रेस मध्ये गेलेलं नाही. आणि आपण पण ह्या माध्यमातून बघू शकतो. अगदी बरोबर आहे. याची बघा, याची कॅनोपी बघा, ब्रँचेस बघा. म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा कोणी म्हणणार नाही हे पूर्ण याला फळ लागेल होतं म्हणून. म्हणजे एवढा हिरवगार आणि एवढं हे आहे. हे बघा. वाव. ती बघा मध्ये खरंच सगळ्यात मेन आहे ना, ब्रँचेस प्रॉपर डेव्हलप होणं गरजेचं आहे. फळबाग कोणती असू द्या. सर ह्या माध्यमातून सरांचं एवढं मनोगत घ्या. सर काय म्हटले आता? ते ब्रँचेस इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॅनोपी जी मिळते आपल्याला झाडाची, बरोबर, त्याच्यावरतीच आपली फळसंख्या अवलंबून असते. अगदी बरोबर. जर आपण म्हटलो झाड नुसतं मोठं करायचं पण त्याला उपयोग नाही. त्यात प्रॉपर सूर्यप्रकाश गेला पाहिजे आणि त्याला हवा मिळाली तर ते पॉलिनेशन प्रॉपर होतं आणि सेटिंग होते. अगदी बरोबर. नाही गेलं तर मग ती फुलगळ होते लागून. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हटले का सर मला इथं आल्यानंतर एक गोष्ट अजून एक प्रामुख्याने जाणवली का सर हे गवत न काढण्याचं कारण या माध्यमातून मला सांगा का भरपूर शेतकरी काय करतात गवत काढून टाकतात. पण तुम्ही असे एकमेव असं मी शेतकरी पाहतोय तर तुम्ही ते गवत जसंच तसं ठेवले. याच्या मागचं कारण काय सर? याची परिस्थिती आमच्या मागच्या वर्षी पूर्ण बाग क्लीन होता, पूर्ण एक पण काडी नव्हती. त्याचा आमचा ड्रॉबॅक हा झाला, आम्हाला सेटिंगच मिळेल नाही. अच्छा. राऊंड अप मारायचो आपण, बरोबर. त्याने काय व्हायचं झाडाच्या मुळ्या थ्रू ते झाडात जायचं आणि ते ड्रॉपिंग होऊन जायची. अगदी बरोबर. ह्या वर्षी एक असंच मी थोडा अभ्यास केला. मला असं जाणवलं की जे एक्सेस पावसासोबत नायट्रोजन येतो आपला, बरोबर, ते आपण गवत ठेवल्याने तो गवत शोषून घेईल आणि आपल्या झाडाला त्याचा इफेक्ट नाही होणार. म्हणजे जे अतिरिक्त झाडाची वाढ आहे ती होणार नाही. आपल्याला शाखीय वाढ मिळते त्याच्यामुळे. बरोबर बरोबर. त्याच्यासाठी आपण फक्त ग्रास कटर नाही 2दा कट केलेलं आहे. ह्या वेळेस पाऊस अभावी राहून गेला, कारण पाऊस खूप आहे, खूप पाऊस आहे ह्या वर्षी. 2-3 महिन्यापासून पूर्ण अतिवृष्टी होतीये. एवढ्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा तुमचा इथून पाणी वाहत होतं डायरेक्ट. म्हणजे ह्या गल्लीतून पूर्ण पाणी वाहत होतं. पूर्ण इथं उपळले, अजून पाणी दिसेल खाली तुम्हाला नाल्यामध्ये. अच्छा. बर बर बर. या निमित्ताने सर इतर शेतकऱ्यांना तुम्ही जे आता भूमी अमृत खत वगैरे, भूमी चार्जर लिक्विड वगैरे वापरलेलं आहे, तर काय 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 सांगशाल तुम्ही? म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कोणत्या प्रोडक्ट वापरा पण त्याची माहिती घ्या आधी, पूर्ण तुमच्यापर्यंत ते प्रॉपर तुम्हाला माहिती पाहिजे. काम करतंय का नाही करत आहे. अगदी बरोबर. तर मी कांद्याला पहिलं वापरलं होतं, मगच फळबागेची रिक्स घेतली. अगदी बरोबर आहे. म्हणजे सरांनी पहिलं कांद्याला वापरलं भूमी अमृत खत आणि लिक्विड, आणि मगच तुम्हीच घेतलं होतं पहिले. हा, लिक्विडच घेतले, खत पण नव्हते घेतले. ते बी लागवड झाल्यानंतर 2 महिन्यांनी. तो रिझल्ट कसा होता? तो पण चांगलेला आहे. तुम्ही जसं मगाशी म्हटले चांगली आहे. अजून चाळीत कांदा, ते कांदे अजूनही टिकून आहेत. हो.
तुम्ही ते आता मग ट्रॅक्टर भरले, हा, ते मग तेच कांदे 5-6 महिन्यापूर्वी स्टॉक करून ठेवले, आणि अजून शेड मध्ये तर वेगळेच आहे. म्हणजे कांदा खराब वगैरे नाही, प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे इतर तुम्ही आता आता मागच्या वर्षी माझा खराब झाला होता, पण ह्या वर्षी मी सगळ्या गोष्टी बॅलन्स केल्या तर रिझल्ट आणखीन चांगला मिळाला. अच्छा, म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी. नाही काय होतं सर, भरपूर शेतकरी काय होतात युट्यूबच्या माध्यमातून भरपूर कंपन्या अशा आहे का जिथं केमिकल रासायनिक मायक्रोन्यूट्रनची जोड द्यावी लागते. जसं सरांनी सांगितलं, जी सत्यता आहे ती सरांनी स्पष्ट सांगितली का बाग माझा एवढा सुंदर का आला, माझं व्यवस्थापन असेल, माझा अभ्यास असेल, मी जे खतं पूर्ण काळजीपूर्वक माहिती घेऊन वापरलेले असतील, त्यांनी भूमिचार्जर, भूमिअमृत खत, लिक्विड सायझर असेल, हे सगळं माहिती घेऊन तर पण जी गरज आहे त्यापुरतच दिलेलं आहे आपण. म्हणजे असं काही नाही कोणी 10 गोण्या सांगितलं की आणून टाका, हे प्रकार नाही. नाही काय होतं सर, म्हणजे ह्या गोष्टीतून तुम्हाला ह्या माध्यमातून असं सांगेल, शेतकरी फसला जातो सर. युट्यूबला काय होतं, भरपूर कंपन्या काय करतात, आपलं काय म्हणते त्याला, आपलं सगळं आमचं स्वतःच खरं आहे, आमचे सगळे स्वतःचेच प्रोडक्ट वापरा. मी मग म्हटलं ना, बाहेर सिजंटासारख्या मल्टीनॅशनल कंपन्या शेड्यूल देत नाही. शेड्यूल हे तुमचं जसं सर म्हटले मगाशी, सरांचं खूप कमी वयात खूप चांगला अभ्यास आहे, जरी सॉफ्टवेअर इंजिनियर असले पण त्यांना शेतीची खूप आवड आहे. आपलं शिक्षण इथून झालेलं आहे, याच्याच जीवावर मोठं झालोय. अगदी बरोबर. सर म्हणतात का परिस्थितीनुसार, गरजेनुसार, वातावरण कसं आहे त्यानुसार तुमच्या झाडाचं शेड्यूल असतं, पण कंपनीच्या कोणत्या खताचं आणि लिक्विडचं शेड्यूल नसतं. तुम्हाला परिस्थिती कशी आहे झाडाची त्याच्यानुसार त्याचं मॅन्युअल द्यावं लागत असतं. 3-4 प्रोडक्टवरती सरांनी एवढी छान शेती आणलेली आहे, जे आपले भूमिचार्जर टेक्नॉलॉजी वापरले, आणि 3-4% त्यांनी बाकीचं 20-30% केमिकल, रासायनिक आणि गरजेनुसार घेतलेलं आहे. तेव्हा हे सगळं सुंदर चित्र इथं झाडं बघा मिळतंय. माझा विश्वास बसत नाही, माझा 1 महिना येणं होत नाही बागेत. अच्छा, हा, वडिलांना मिस करून घेता हे. अगदी अगदी, म्हणजे एवढे ग्रीनरी आहे ना सर, त्याचं नाव ते नाव. हे बघा, बापरे, म्हणजे हा, हे पाहा सर खाली सर, तेच म्हणतोय ना. हा 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 हा, अशी एका फाटी नाही का तिला फळ नाहीये. बरोबर, अगदी बरोबर. या सर, अजून झाड जमीन ओढली बघा, इथे पूर्ण जर गड्डा केला ना पाणी निघत. नाही हे पहा ना, पूर्ण येतं, हे तयार झालेलं शेवाळ डायरेक्ट शेवाळ, एवढं सगळं हे पूर्ण, आणि एवढ्या पाण्याच्या याच्यामध्ये याचं सर कसं आहे, सीताफळ असं हे आहे, याला पाण्याचं व्यवस्थापन खूप कमी पाणी लागतं. मी फक्त खत देण्यापुरतं पाणी सोडलेलं आहे यावर्षी. अच्छा, बर बर. त्याच्यात बी पावसामुळे लेट होत गेल्या गोष्टी. अगदी बरोबर. काही पाणीच वाहत ते देणार कसं, बरोबर, ते अपटेकच करणार नाही ना. जेव्हा ऑफचा कंडिशन आहे ना, त्याच वेळी तो वेळ साधून आपलं तेवढ्या पुरतं. अगदी बरोबर. 15-20 मिनिटं मोटर चालवायची, वॉटर सोल्युबल असेल, आपलं लिक्विड असेल सोडून द्यायचं. बरोबर आहे. नाही, शेतकऱ्यांचं म्हणणं काय येतं का सर, जास्त खर्च केला म्हणजे पीक चांगलं येतं. नाही, असं काही नसतं का. आणि कधी कधी परिस्थिती समोर बी झोकावं लागतं, काही करून काहीच येत नाही, ती वेगळी परिस्थिती आहे. निसर्गाच्या पुढे तुम्ही नाही जाऊ शकत, मी जाऊ शकत, कोणीच नाही. अगदी बरोबर. सध्या तो पण अनुभव आहे पाठीशी. बरोबर, अगदी बरोबर. आज जरी असं चित्र दिसत असलं ना, तो पण ते अनुभव पण घेतलेले आहेत. अगदी बरोबर. सर, ह्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जे शेतकऱ्यांना मगाशी म्हटलं मी तुम्हाला भूमिअमृत आणि भूमिचार्जर लिक्विड जे प्रॅक्टिकल तुम्ही यूज केलेलं आहे, याचे रिझल्ट कसे वाटले सर तुम्हाला? मला तर मुळीवरती खूप छान रिझल्ट वाटले. तुम्हाला उकरून पण दाखवलं. मुळी पण खूप, आणि माती सगळ्यात माती तर सॉफ्ट झालीच आहे. आणि आता नवीन पेरू लागवड आहे ना, त्याला पण मी ड्रेंचिंग दिलेली त्याची. तिथली पूर्ण माती अशी नरम झालेली, म्हणजे झाडाच्या एकदम चहापत्ती सारखी एकदम अशी. हा अनुभव तर आहेच. बरोबर. आणि सरांना मी सांगत आलो होतो, सरांची माझी कधी भेट नाही, सरांना मी हेच सांगत आलो का सर, भूमिचार्जर लिक्विड ज्यावेळेस घेता किंवा सायझर घेता, त्याच्यामध्ये गुळ आणि दह्याचं प्रमाण ते आपण कंटिन्यू ठेवलेलं आहे. म्हणजे बॅक्टेरिया आणि कॅल्शियम तुम्हाला इतर कोणत्याही कंपनीचं वापरायची गरज पडत नाही, आणि ट्रॅडिशनल राहत होतो. पारंपरिक जी शेती करायची राहते त्या पद्धतीनं तो गुळ आणि दही शेतीवर, मातीवर, पिकावर काम करते. ते सरांनी यूज केलेलं आहे. भूमिचार्जर जी स्लरी आहे, म्हणजे किंवा भूमिचार्जर गुळ दही, हे किती प्रमाणाच्या अंतरावर तुम्ही सोडलेलं आहे सर? 15 दिवसाला, महिन्यातून 2दा. हा, कधी पावसामुळे डिले पण झाला. म्हणजे 200 लिटर पाण्याला किती घ्यायचे तुम्ही? 2 लिटर भूमिचार्जर, 2 लिटर गुळ, 2 किलो दही, बस एवढं सगळं एक जीव करून. म्हणजे आपलं 2 लिटर भूमिचार्जर घेतलं का, 2 किलो गुळ घ्यायचा, 2 किलो दही घ्यायचं, पूर्ण व्यवस्थित गाळून घ्यायचं. कारण दही ना, ती लोणी जास्त असल्यामुळे ते पंपातून जायला प्रॉब्लेम देतो. बरोबर. त्यासाठी आपण आधी प्रॉपर गाळून घेतो, आणि मगच ते मिक्स करून 200 लिटरच्या बॅरल मध्ये मिक्स करून
पंपाने सोडून देतो. हे असं आता पावसामुळे मागे पुढे झालेलं आहे, पण त्याचे मला रिझल्ट चांगले आलेत. अच्छा. आणि जेव्हा 200 ग्रॅमचं फळ झालं समजा 150-200च्या, मग आपण मॅजिक सायझर ऍड केला त्याच्यात. सायझरचे कसे रिझल्ट आले सर? ते पण चांगलं आहे. आपण आतापर्यंत 10 लिटर सायझर दिलेलं याला ह्या बागेला. हो. भूमिचार्जर किती गेलंय? 20 लिटर गेलं असेल. 20 लिटर 2 एकराला भूमिचार्जर गेलं. सायझर 10 लिटर गेलं. छाटणीपासून. रूट केअर वगैरे घेतलं होतं सर? हा, रूट केअर याच्यात टाकलं होतं ना आपल्या खतामध्ये, बेसाल्डोस मध्ये. भूमी अमृतच्या 25 गोण्या. रूट केअर किती गेलं? 2 किलो गेलंय. तसं ते 4 किलो सांगितलं. बरोबर. हा, अच्छा. आणि घेणं नाही झालं. ग्रीन मार्स्ट दाणेदार वगैरे ते तुम्ही 4 बॅगी दिल्या होत्या ना, म्हणजे 8 म्हणजे किती खर्च आहे सगळा? 40-50 हजार रुपये सुद्धा 2 एकराचा मिळून खर्च नाहीये. आणि जी रियालिटी ती रियालिटी म्हणजे 50 हजार रुपये सरांनी जर आपला खर्च केलाय, तर सर म्हणताय मला 20-70 हजार रुपये खर्च आलाय. म्हणजे 20 हजार रुपये केमिकल रासायनिकच्या खर्चात एवढी सुंदर सरांनी बाग आणलेली आहे. तरुण शेतकरी आहे आणि 100 नाही 1,00,000% त्यांचा आदर्श घेण्यासारखे आहेत. एकदम मनमिळावपणा, एकदम इथले शेतकरी इथे येऊन त्यांना विचारतात. म्हणजे हे लोक म्हणतात का मोठ्याने लहानाचा सल्ला का घ्यायचा, तर त्याचं हे उत्तर आहे. म्हणजे लोक म्हणते का लहान मोठ्या सल्ला घेतला, असं काही नाही. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि ते सरांपाशी त्यानंतर कमी वयात सुद्धा माझ्याच भरोश्यावर 9 एकर बाग आज दररोज पिंक ताईवांची लावलेली लोकांनी, मित्रांनी. तुमच्या ह्याच्यावर? हा, तुमच्या भरोश्यावर मी लावतोय म्हणून लावणार ते. अगदी क्या बात आहे. म्हणजे याच्यात काहीतरी आहे, हे करतोय बरोबर, काहीतरी आपलं होईल. आवड आहे सरांना आणि सरांमध्ये गट्स आहेत खूप. म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आज त्यांना 12 लाख रुपयाचं पुण्याला पॅकेज आहे, पण ते सुद्धा त्यांच्या पुढे त्यांना काही वाटत नाही. सर ते म्हणतात सर मला 20-22 आणि 15-16 एकर जवळपास स्वतःची शेती आहे. नंतर त्यांनी 5-6 एकर आता परत घेतली लीजवरती, आणि सगळे जवळपास त्यांची हीच आवड आहे का सर मला माझं भविष्यात 1-2 कोटी रुपये वार्षिक उत्पादन घेण्याची माझी पूर्ण हे आहे. त्याचं कारण असं आहे त्यांच्याकडे पूर्ण अभ्यास, पूर्ण सगळं त्यांच्याकडे माहिती आहे आणि परिस्थितीजन्य कसा निर्णय घ्यायचा हे ज्याला कळलं ते सर आहेत आपल्याकडे. जेव्हा लेबर नसतं ना, मी स्वतः स्प्रे दिलेला आहे. सुरुवातीला लेबर नव्हतं. बरोबर. हा, म्हणजे अरे बापरे, एमटीला गेले होते. पूर्ण छाटणीनंतरचा कॉपर सल्फेटचा स्प्रे मी स्वतः दिलेला आहे. ब्ल्यू कॉपरचा. अच्छा. बर. म्हणजे असं काही आपण कामाला लाजतो त्याचे नाही लाजत म्हणून हे त्यांच्या भरोश्यावर असतं तर मग नाही होणार. अगदी बरोबर आहे. आणि फळबाग जर असली ना, 2 कामं स्वतः करायची. एक लिक्विड द्यायचं, स्प्रेचं. अगदी बरोबर. याचं रिझन असं आहे की आपल्याला माहिती शुअर आहे आपल्या फळाला कव्हरिंग मिळालंय आपल्याकडून. बरोबर. आपण दुसऱ्याच्या हाताने स्प्रे घेणार, तो कुठं मारतो कुठं सोडतोय माहित नाही ना. बरोबर. मी जरी नसलो तरी मी पप्पांना सांगून किंवा मग व्हिडिओ कॉलवर बघतो कधी यांनी कसा मारता येईल. म्हणजे बरोबर चाललंय का त्याच्या पप्पांना उभं करतो, त्यांच्या मारून घ्या. अच्छा. असं आहे. म्हणजे ह्या प्रकारे हे 2 गोष्टी लई महत्वाच्या. खूप बरोबर आहे सर. ह्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगेल, शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आपल्या भूमिचार्जर टेक्नॉलॉजीविषयी, जे तुम्ही 3-4 प्रोडक्ट वापरले आहेत. आणि मी पण शेतकऱ्यांना प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून हीच अपील करीत असतो का तुम्ही कोणाच तरी कंपनीचे सगळे शेड्यूल फॉलो करू नका, किंवा ते कंपनी व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं दाखवतात, फसवतात त्यांना. असं तुम्ही त्यांच्या आहारी जाऊ नका. प्रॅक्टिकल तुम्हाला एखादा शेतकरी बोलला पाहिजे. जसं तुम्ही आज युट्यूबच्या माध्यमातून सुरुवातीला कांद्यावर भूमिचार्जर लिक्विड वापरलं, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला, त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण शेड्यूल, आज म्हणजे शेड्यूल म्हणण्यापेक्षा 3-4 प्रोडक्ट चांगलं होतं. तेच ह्या वर्षात तुम्ही बघितलं जवळ 250 गोण्या झालेल्या माझ्या. अगदी बरोबर. हा, हो, अगदी. आणि म्हणजे सरांचं म्हणणं काय का मी पहिलं स्वतः वापरलंय आणि मगच ते त्याच्या नंतर परत जास्त प्रमाणात असेल तर 1 एकरला वापरून बघायचं. अगदी बरोबर. असे आपले रासायनिकला किती पैसे जातात? 1800ला बॅग झालेली, 1500 कमीत कोणतीच बॅग नाही. बरोबर. एकरी 5 बॅगी 4 बॅगी टाकावंच लागतात. बरोबर. म्हणजे 10,000 ते होतं, हे आपलं 5 ते 8 हजारात सगळं होतं ना. अगदी बरोबर. सर किती तुमचं 2 एकरामध्ये किती तुमचं आवरेजची शक्यता आहे? तुम्हाला किती कसं वाटतं हे सगळं? त्याचं काही कॅल्क्युलेशन नाही केलं. तरी किती टन आवरेज निघू शकतं? तर समजा बघा ना, 14 किलो एका झाडाला फळ आहे. हा, तर 900 झाड वरती हिशोब जर केला तर 14 गुणिले 900 12 टनापर्यंत ऍव्हरेज पकडायचं. 12 टन. आता सध्या भाव तर काय आपल्या हातात नसतो. आता सध्या काही आता किती काय रेट आहे सध्या? मी दिल्ली पाठवलं होतं ट्रान्सपोर्टनी ह्या वर्षी. पहिलीच वेळ आहे आपली. बर. 200 बॉक्स पाठवले म्हणजे 2 टन. तर त्याला मला 450 रुपये रेट मिळाला तिथे. 10 किलोला. खर्च जाऊन 35 रुपयापर्यंत राहिले. अच्छा. मग तसं जर कॅल्क्युलेशन जर केलं 12 टन इंटू आपण जर समजा सगळं एक्सपेन्स वगैरे खर्च वगैरे जर सोडला तर सरांना 45 रुपये रेट भेटलाय. त्यातून 10 रुपये त्यांचा भाव गेलाय. तर किती उत्पन्नाचे 35 रुपये 30 रुपये बघा ऍव्हरेज. ठीक आहे. तरी 12 टनाचे किती? 12-36. 3 लाख रुपये झाले तरी बरं. 3.5 लाख रुपये नाही ना. कसं काय 3,60,000 3.5 लाख रुपये सगळा खर्च वगैरे सगळं जाऊन, आणि खर्च आल्यावरचा 60,000 रुपये खर्च पकडा, 70 पकडा, तरी 70,000 रुपये प्रॉफिट आहे.
आणि किती महिने 8 मे पासून तर आतापर्यंत. म्हणजे किती 8 महिने झाले? नाही नाही, आता कुठे झाले? मे जून जुलै ऑगस्ट 6वा महिना चालू आहे. ऑक्टोबर 6 महिने झाले. 6 महिन्यात 3 लाख. आणि प्लस सर जॉब पण करताय आणि याच्या पलीकडे अजून त्यांची पेरूची पण त्यांची स्वतःची. पेरूचं किती झाड आहे सर तुमचे? 4,500 स्वतःचे आहे. हां. आणि अजून 2,500 लावलेत. आता कोणतं पेरूचं कोणतं हे? पिंक तायवान. अच्छा. आणि पेरूला किती सर आपण जे म्हणतो काय म्हणते त्याला, किती डोस भरेले प्रति झाड? आता सगळ्यात सुरुवातीला लागवडीला 4 ट्रॉल्या शेणखत टाकलं होतं एकरी सुरुवातीला. हा. आणि नंतर एकरी 50 बॅग हे टाकले. भूमी अमृतच्या. ते हाय डेन्सिटी असल्यामुळे. अच्छा. बर बर. सरांनी ते 7x4 वरती लागवड आपली. किती बाय किती वर? 7x4. 7x4. अच्छा. बर बर. सर याच्यातून तुम्ही शेतकऱ्याला तुमचा एक एवढा अमूल्य वेळ दिलाय, याच्यातून एक संदेश, एक तुम्ही तुमचा एक मनोगत 1-2 मिनिटात फक्त आम्हाला सांगा का? तुम्ही आपल्या खताविषयी आणि लिक्विडविषयी तुम्हाला जे अनुभव आले तेवढंच फक्त सांगा. तुम्हाला कसं वाटलं सीताफळ वापरून? आम्ही आता म्हणजे जेव्हा सुरुवात कांद्यापासून केली तर आतापर्यंत प्रवासात त्या विश्वासाला काही तडा गेलेला नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या दिसत आहे समोर, असं नाही का तुम्ही आले म्हणून हे सांगतोय. अगदी बरोबर. हे महत्वाचं आहे. आता मी इव्हन माझा बंधू पण आहे, त्याला पण सजेस्ट करतो. बरोबर. सोड बाबा. अगदी बरोबर. कारण की दुसरं सोडल्यापेक्षा आपलं बरं आहे ना. अगदी अगदी. आणि खर्च खराब नाही होत ना. सगळ्यात महत्वाचं व्हाईट रूट वगैरे सॉइल खराब नाही होत ना. सगळ्यात महत्वाचं. आणि सगळ्यात खर्च नाही सर. म्हणजे बाकीच्या इतर कंपन्यापेक्षा जो लाखो रुपयाचा एकरी शेड्यूल लिहून देतात, तुम्हाला 20-25 हजार रुपये सगळं व्यवस्थित होत आहे. हे इथं आल्यानंतर सगळं एकदम जागतं उदाहरण आहे. सर ह्या माध्यमातून मला तुमचा मोबाईल नंबर सांगा. तुम्हाला शेतकरी नाही लई त्रास होतो सर, तेवढ्याबद्दल दिलगिरी मी तुम्हाला पर्सनली. ठीक आहे. तुम्ही आमच्या ऑफिसला जरी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडून सर्व डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. नक्की नक्की सर. कारण खूप अनुभव आहे अशी. नाही, कारण की सरांचा नंबर न याच्या मागचं कारण असं आहे का, सर जॉबला असतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि ते पुण्याला जॉब करतात. ते बघून हे सगळं इथं आई वडील ते मार्गदर्शन सांगतात का अशा पद्धतीने औषध सोडा, अशा पद्धतीने हे करा. आणि मग सरांचं म्हणणं काय का, मग लाखो हजारो शेतकऱ्यांची ह्या माध्यमातून फोन येतात, मग ते डिस्टर्ब होऊन जाणार. तुम्ही सरळ आपल्या ऑफिसला कॉन्टॅक्ट जरी केला तरी चालतंय. व्हॉट्सअप नंबर आहे सरांचा, ऑफिसचा कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यावर तुम्ही विचारा. ऑफिसचा नंबर तुम्हाला देतोय सर सर्व शेतकरी मित्रांना. 96 57 15 79 24. आणि टीमचे आमचे FCOचे मेन आहेत रोहन कोरेकर सर म्हणून, त्यांचा पण नंबर देतो आहे. त्यांचं पण चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. 98 81 50 70 91. चालतंय. नमस्ते सर. ओके, धन्यवाद सर. हे बाकीचे काढून टाकणार आहे. अगदी बरोबर आहे. जे स्ट्रॉंग आहे ते ठेवायचं. म्हणजे विनाकारण आपल्याला गरज नाही तेवढ्या फळांची. अगदी बरोबर. झाड कशाला ट्रेस मध्ये एवढं कमी वेळ झालं. अगदी बरोबर. सर याला किती बेस आपला किती गोण्या वापरलेल्या एवढ्याला? 80 गोण्या. म्हणजे किती क्षेत्र आहे? 2 एकरला 80 गोण्या, म्हणजे एकरी 40 गोण्या भूमी अमृतच्या. त्याच्यामध्ये काय घेतलं? काय केलं आता मला शेणखत टाकायचं होतं एकरी 4 ट्रॉली. ते 20,000च होतं. 20,000 हे सांगून टाकून दिलं. मग मी तसं म्हणतो शेतकऱ्याला का शेणखताला बेस्ट पर्याय आहे. तंबाखू डस्ट, निंबोळी पेंट वगैरे सगळं येतं असतंय. व्हिडिओवाले म्हणतील पुळे पडले काय गेले म्हणे. आता म्हणजे आता बाजूला आहे ना लोकांचं, ते खराब झालेले बऱ्याच ठिकाणी. बरोबर. पण आपलं राहिलं याच्यात काही फरक नाही झाला. बरोबर. तुम्ही बघा ना, वाटतं तुम्हाला हे शेत उकळेल होतं म्हणून. पूर्ण उपळलेलं आहे पूर्ण. ओला असेल. 2 महिने पूर्ण पाऊस नॉनस्टॉप थांबतच नव्हता, म्हणजे याच्यातून पाणी वाहत होतं. आता ही मध्ये उघडी भेटली होती तेव्हा हे सगळं. सर याला प्रति झाड किती गेलंय खत? कॅल्क्युलेशन तुम्हीच बघा. म्हणजे अर्धा किलो. बोल ना. युनिफॉर्मिलिटी बघा ना तुम्ही झाडांची. सगळ्यात महत्त्वाचं जो ग्रोथ पकडलाय. आणि आता इन फ्युचर मध्ये आपल्याला पकड गवत काढायचं ताण नाही. कुट्टीचं पूर्ण असते घरी कमी करते त्याच्या खाली. नाही याला इथे बेडवर पूर्ण लक्षात ते परत गवत काढायचंच नाही. अगदी बरोबर. ही कसली कुट्टी? मक्याची कुट्टी आपली. आच्छादन करून दिलं तर सगळ्यात महत्त्वाचं गारवा पण टिकून राहील. दोन्ही व्हाईट रूट पण बेल डेव्हलप होते अंधारामध्ये. सगळ्या गोष्टी अगदी बरोबर. लिक्विड वगैरे किती सोडेल सर याला? 2 महिने 1.5 महिन्यानंतर पहिलं फक्त मी याला 4 लिटर लिक्विड दिलं एवढं 2 एकर बागेला. सर पहा ना, स्टंप वगैरे जर याचे पाहिले एवढे परिपक्व आहे. 80 गोण्या आणि प्रॉपर मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे दिलंय त्याला टोटल. एकरी 2 बॅग मायक्रोन्यूट्रिएंट टाकलंय. एकरी 2 बॅग. 2 मायक्रोन्यूट्रिएंट बॅग. त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंडी पण ॲडिशनल घेतलंय आपण. म्हणजे ते नेमॅटोडचा जास्त प्रॉब्लेम येऊ नये. तुम्हाला हे मुळ्या पूर्ण पाण्यात होत्या याच्या. किती खोल आहे घरी?
30 फूट 40 फूट येईल. मग हे करून घ्यायचं. गवती काढून बी येऊन जातं ते वैताग. हे पहिलं बनवलेलं घ्यायच्यामध्ये. हा हे 200 लिटर सोडलं नाही बागेला. हां हां हां. ते उरलं, पाऊस आला ना मध्येच. अच्छा. स्मेल काय राव, हे आपलं स्मेल पाहिला कसा आहे ते. हे गुळ वगैरे टाकेल, गुळ दही सगळं. हे पण ड्रम भरलेलं आहे आणखी. हा ना. परिस्थितीमुळे दोन्ही तळे आपले सर. नवीन इथं लावलं आहे. ही शेती विकत घेतली. कोणती? ही पण तिकडं. हा पूर्ण नॉनस्टॉप. विश्वास पण नाही करत कोणी. एक होणार नाही माहिती कोणाचा. हा. पहिले लय मारू आम्ही. तेच ना, पण माझी सवय असल्यामुळे कसं पहिलं काय होतं, भुईमुग असायचा, ते खायचे. हा, मूग असायचा, पाला हे खायचे. हा ते हा हॉर्टिकल्चर करतोय. अगदी बरोबर आहे. हा पाहिलं ना. जे घेताय ते सर्वोत्तम घेताय. हा